जय श्यामादादा, जय बिरसा, जय आदिवासी. आता ह्या बंजाराचा मोर्चा चालू आहे. याच्या आधी जरांगे पाटलाचा मोर्चा चालू होता आणि त्यांना आरक्षणाचा त्याच्या कुणबी आरक्षणातून त्यांना देण्यात आलं. तसंच अजून बंजारीसुद्धा मोर्चे काढत आहे की आदिवासी कॅटेगरीत घ्या, आम्हाला आदिवासी दिनवाल करा असं म्हणून मोर्चे काढत आहे. म्हणून मी 25 आमदाराला आणि 4 खासदारांना आव्हान करते की तुम्ही आमच्या टी कॅटेगरीतून निवडून गेलेले लोक आहे, आमच्यावर अन्याय होत आहे आणि आमचं जर तुम्ही कॅटेगरीतून निवडून गेले आमच्या कोठ्यातून आदिवासीच्या आपण आपल्या आदिवासाचा नुकसान झालं नाही पाहिजे, याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. 25 आमदार आणि 4 खासदारांनी आपल्या आपल्या वार्डातनी बरोबर आपल्या आदिवासी लोकांना घेऊन मोर्चे काढले पाहिजे. त्यांना समजून सांगितलं पाहिजे आपल्या आदिवासी समाजातनी बंजारी लोक घुसले नाही पाहिजे, याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. कारण का तुम्ही पण आमच्या आदिवासीच्या कोटातून गेले आहे ना, आम्ही पण आदिवासी आहे. तुम्ही आज आमच्या मतावर निवडून गेलेले लोक आहे, आमच्यावर दुर्लक्ष करत आहे. आणि आम्ही समाज गरीब आहो. आदिवासी समाज सुशिक्षित नाही आहे, फार कमी शिकलेले लोक आहे, कष्टाळू आहे, मेहनती आहे. त्यांची जो रूढी व्यथा हे आमची जे अलग आहे, आमची राहणीमान अलग आहे, आमची भाषा अलग आहे, आमची भाषा स्वतंत्र आहे. आणि आम्ही खरोखरच कष्टाळू लोक आहे. आणि आमच्यावर आदिवासी लोकांवर हे आमचे 25 निवडून गेलेले आमदार आणि 4 खासदार अजिबात लक्ष देत नाही. कुठलाही मोर्चा आला किंवा कोण्याही समाजावर म्हणाव की मला टी कॅटेगरीतच घ्या असं म्हणले का तेच आमदार बंजारा समाजाला सपोर्ट करते आणि आमच्या समाजाला उघड्यावर ठेवते. म्हणून त्याला मी जाहीर आवाहन करतो 25 आमदारांना आणि 4 खासदारांना, जर ते आमच्यावर लक्ष दिलं नाही तर ते निवडून गेले आहे ज्या आदिवासी आरक्षणमधून आमच्या आदिवासी वार्डात फिरू देणार नाही. जर फिरले तर त्यांनाच आम्ही बोलवू, आमदाराला तूच भाषण दे मागून जर टेंबा नाही लावू तर आम्ही जातीचे आमचे आदिवासी नाही हे तर आम्ही त्यांना दाखवून देऊ आमच्या समाजाचं. जय शेवा, जय बिरसा, जय श्यामादादा, जय आदिवासी.